खानदेशात दर्जेदार निर्यातक्षम आणि मध्यम दर्जाच्या केळीला अपेक्षित दर नाही. वाढलेली आवक आणि हंगामी फळांची रेलचेल याचा दरावर परिणाम. कमाल दर 1500 रुपये प्रति क्विंटल पर्यंत. कापूस खरेदीसाठी 1 सप्टेंबर पासून नोंदणी. आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदी आणि अमेरिकेने लादलेलं 50% शुल्क, केंद्र सरकारच्या आयात शुल्क काढण्याच्या निर्णयामुळे देशातील कापूस बाजार दबावात. बाजारपेठेत मक्याचे दर स्थिर. इथेनॉलमध्ये तांदूळ आणि ऊसाचा वापर वाढल्यानं दरांना फटका. तिन्ही हंगामात मक्याच्या उत्पादनात वाढ. दर 2 ते 2.5 हजाराच्या दरम्यान. राज्यामध्ये टोमॅटोच्या दरात तेजी कायम. आवक घटल्यामुळे दर 3 ते 3.5 हजारावर. पुढील काही आठवडे दर स्थिर राहणार असा अंदाज. हिंगोलीमध्ये मुसळधार पावसामुळे केळी पिकाचं मोठं नुकसान झालंय. शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची होतीये मागणी. बीडच्या लिंबागणेश परिसरात सततच्या पावसामुळे कोबी पीक सडलं. शेतीसाठी केलेला खर्चही निघत नसल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडलं. हिंगोली जिल्ह्यामध्ये 3 दिवस झालेल्या पावसामुळे शेती पिकांचं नुकसान. अंबादास दानवेंनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी. जालन्याच्या गेवराई बाजारामध्ये मोसंबीच्या बागेत साचलं गुडघाभर पाणी. गेल्या 2 दिवसांपासून मोसंबी बाग पाण्याखाली असल्यानं शेतकरी चिंतेत. जालन्याच्या बदनापूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान. आमदार नारायण कुचेंनी पीक नुकसानीची पाहणी करत साधला शेतकऱ्यांशी संवाद. श्रावण महिन्यामुळे केळीची मागणी वाढली. बाजारातील केळीचा पुरवठा मर्यादित असून केळीचे भाव टिकून आहेत. सध्या सरासरी 1500 ते 2000 रुपयांच्या दरम्यान गुणवत्तेप्रमाणे मिळतोय भाव. लातूरच्या औसा तालुक्यामध्ये मूग आणि उडीद पिकावर शेंगा खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव. उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता असल्यानं शेतकरी चिंतेत. देशामध्ये बाजरीचे दर स्थिर. पुढील 2 महिन्यामध्ये दरात चढउतार अपेक्षित. बाजरीला सध्या बाजारामध्ये 2400 ते 2700च्या दरम्यान गुणवत्तेनुसार दर.